तर हाय सर्वांना, कांता किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला आपण आता जेवण बनवूया. आणि काय जेवण बनवते ते मला दाखवते आहे. आणि आपल्याला बनवायच्या आहेत बेसन पिठाच्या वड्या. आमच्याकडे डुबुक वड्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर मी त्याच्यासाठी वाटण करून घेतलेलं आहे. जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ ते वाटण करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात आपल्याला टाकायची थोडीशी कोथिंबीर. तर चला आपण आता बेसन ताटामध्ये आपण काढून घेऊ. आपल्याला बनवायचे आहेत वडे. चला तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. तर चला आपण हे बघा, ताटामध्ये आपण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. बेसन टाकू आणि वाटलेलं वाटण टाकूया. ते टाकू भिजून तयार करू. हे बघा बेसन. आता हे वाटण टाकू. मीठ वगैरे वाटलेलं आहे मी. आणि ही कोथिंबीर बघा. पाणी वगैरे नाही टाकायचं आपल्याला. थोडंसं पाणी कमी पडलं तर आपण घेऊ. पण याच्यात आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचंय. कापून वड्या बनवायच्या आहेत आपल्याला. थोडं थोडं पाणी टाकून आपण एकदम असं घट्ट भिजून घेऊया. पातळ नाही झालं पाहिजे. बघा असं घट्ट आपण मळून घेतलेलं आहे. कारण पाणी टाकायची गरज नाही आता याच्यामध्ये. पातळ झाल्यामध्ये लाटता येणार नाही. थोडंसं आपण तेल लावू. पातळ असं छान असं लाटून घ्यायचं आणि कापून घ्यायच्या. छान असं घट्ट आपण मळून घेतलेलं आहे बघा पीठ. हे बघा. आता मसाला वाटून घेते मी. आणि मग पण तुम्हाला नंतर वड्या दाखवते बनवताना. बघा मसाला भाजून घेतलेला आहे मस्तपैकी. कोथिंबीर वगैरे सगळं टाकलेलं आहे. आता थंड झालं ना 5 मिनिटात वाटून घेते. बघा आपण मसाला वाटून घेतलेला आहे आता. हे बघा. आपण गॅस चालू करते. पातेलं ठेवलंय गॅसवर.
पातेलं गरम झाले, आपण तेल टाकू. आपण थोडीशी हळद टाकू आता, आणि थोडा आपला हे घरी बनवलेला मसाला अर्धा चमचा. आता हे वाटण वाटून घेतले आपण, हे टाकू. मीठ टाकू थोडंसं. छान असा मसाला थोडासा आपण परतून घेऊ तेलामध्ये. छान असा मसाला परतून झालेला आहे. आता आपण पाणी टाकू. छान असे उकळी येईन आता, तोपर्यंत आपण वड्या कापून घेऊ. तर बघा इकडं आपण वड्या तोपर्यंत कापून घेऊ.
अशा लाटून घ्यायचे. पातळ लाटून घ्यायची अशी. पातळ वड्या छान लागतात. जाड झाले का मग त्या चांगल्या नाही लागत. लाटून घेतले. आता आपण चमच्याने कापून घ्यायचे अशा मस्त असं. कापून घ्यायच्या. पुन्हा ह्या साईडने कापून घ्यायच्या अशा. जास्त मोठ्या पण नाही कापायच्या, प्रमाणात जरा मापात कापायच्या, छोट्या छोट्या अशा. हे बघा छान अशा वड्या कापून घेतलेल्या आहेत मी. अशा सुट्ट्या सुट्ट्या करायच्या अशा एक एक आणि मग टाकायच्या. अशा वेगळ्या वेगळ्या केल्या म्हणजे आपल्याला व्यवस्थित टाकता येतील कालवणामध्ये. हे बघा पातळ अशा छान झालेल्या आहेत. आणि इकडं कालवणाला उकळी पण आली आहे बघा मस्त अशी. चला आपण आता वड्या टाकून घेऊ त्याच्यामध्ये. बघा अशा हळूहळू सोडून द्यायच्या.
मस्त कमी गॅसवर आपण शिजून घेऊ. हे बघा, शिजतील आता मस्त पातळ बनवल्या. तर आपण आता 5 मिनिटं झाकण ठेवू आणि शिजतील मध्ये. आपला स्वयंपाक झालेला आहे मस्तपैकी. भाकरी वगैरे आणि वड्याचं कालवण झालेलं आहे. डुबुक वड्या तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. आम्ही डुबुक वड्या म्हणतो. तर चला तुम्हाला दाखवते मागच्या कॅमेऱ्याने. हे बघा, छान असं वड्याचं कालवण झालेलं आहे मस्तपैकी. कसं वाटतंय सांगा नक्की. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.